काही काल घसरलेलो नाही, काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केला आहे। तर मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एसपी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइज करून पाहावं। त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे। इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका। माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे। डायव्हर्ट करण्यासाठीचा तो जर गैरसमज असेल तर गैरसमज दूर केला पाहिजे। त्यांचा गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा, त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही। त्या काय माझ्या दुश्मन नाही, माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का। आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं। जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू। राजकारणामध्ये त्यांना कसं काय त्यांना पुन्हा एकदा सांगा, म्हणजे त्यांना स्पष्ट होईल की तुम्ही काय बोलला होता, नेमकं काय बोलला। माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती, संतोष देशमुखच्या खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घृणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे। या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी हिरोईनकडे ढकलू नका। प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो।